चेंडू मात्र अंगाला लागून मैदानात एक धाव पुन्हा लेग बाईच्या रूपानं. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. 1-7. आता येतो स्ट्राईकवर नितीन. मी म्हणतो की नितीन असा एक फलंदाज आहे की जो एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्या हातामध्ये. एक जबरदस्त फलंदाज कुंदन. आतामध्ये खराब चेंडू, पूर्ण अवधी होता. एक ज्या प्रकारचा चेंडू टाकला पूर्ण अवधी होता आणि षटकार येतोय डी स्क्वेअर लेगच्या वरनं. जबरदस्त फटका, षटकार. सुरेख फटका होता. ज्या प्रकारे चेंडू टाकला पूर्ण अवधी होता फलंदाजाला मारण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या वरनं. षटकार. निश्चित शशी, मला असं वाटतंय की ताटात जर वाढलेलाच आवडता पदार्थ असेल, नकळत हात तिथे जातो. मी तर म्हणेन नकळत त्याची बॅट तिथे गेली आणि षटकार मारला. काय जबरदस्त फटका त्याने खेळला गेला. आणि या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 13. 1-13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 13. पहिल्या 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर शेवटचा चेंडू खराब पडतोय आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चेंडूला भिरकावून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या वरनं. षटकार. जबरदस्त प्रक्षेपण. खरोखरच न्यूया की जे आता नवीन कंपनीचं चेंडू खेळण्यासाठी वापरले जातात. आतापर्यंत आपण MRI किंवा कॅप्टन या चेंडूवर खेळलो. आता न्यूया हा एक नवीन या ठिकाणी प्रोडक्ट चेंडूच्या रूपाने येतोय आणि त्याचा फायदा घेत आहेत 40+ खेळाडू. अफलातून फलंदाजी करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीने 1-13. दुसरं षटक घेऊन येतोय दिलीप. दिलीपला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल का भरत आणि नितीन जोडी मैदानात आहे. नितीनने ज्या प्रकारे पहिलाच चेंडू खेळून पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकला आणि आपले इरादे या ठिकाणी पक्के केलेत. चांगला चेंडू होता. तितक्या सहज गतीने एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू आणला जातो की बघूया. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धावने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 14. दिलीप फौजदार आडनाव. यस, पुन्हा दिलीप. राईट ऑन द विकेट. समोर आहे नितीन आणि ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू. दोन्ही लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. बघूया काय होतं. क्षेत्ररक्षण थोडा अडथळा येतोय. त्याचा फायदा मात्र फलंदाज घेत आहेत आणि 2 धाव पूर्ण करतात पळून. अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. संदीप, या ठिकाणी तू जर बघितलं दोन्ही खेळांचा थोडासा तालमाल बिघडला होता. थोडासा अडथळा निर्माण झाला. परंतु पूर्ण अवधी नितीन आणि भरत अतिशय वाघाच्या ज्या प्रकारे वाघ एखाद्या जंगलात धावतो तशा प्रकारे दोन्ही खेळाडू धावत आहेत. आणि हा खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू ज्याला म्हटलं तर लेग स्टंपवर लोअर फुलटॉस चेंडू टाकल्यानंतर आणि तेही नितीनला. अतिशय जबरदस्त फटका होता आणि त्याचा पुरेपूर फायदा त्या तिथे फलंदाजाने उचलला. मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया हवेत आणि एका हाताने त्या तिथे प्रयत्न केला खेळाडूने मिड विकेटला. दुसऱ्या धावे करता प्रयत्न पाहूया आणि निश्चितच जो काय जबरदस्त त्या तिथे जोखीम उचलली आणि धाडस केलं आणि 2 धावा पूर्ण केला. हातात चेंडू असताना धाव पूर्ण केलं. आता म्हणून तर म्हटलं की दोन्ही खेळाडू चित्त्याच्या प्रमाणे धावत आहेत. दोन्ही चित्ते ज्या प्रकारे धावत आहेत तशा प्रकारचं या ठिकाणी नितीन आणि भरत ही जोडी धावते. धावसंख्या 24 आणि गुडघा टेकून खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मिडऑफवर. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. काही घडू शकेल आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. बागुल चेंडू हातात आहे आणि हातात असलेल्या चेंडूवर 2 धाव पळून करतायत. एक धाव मिळणं मुश्किल आहे. त्या एक धावीवर 2 धाव कन्वर्ट करणं खरोखरच अप्रतिम खेळ. 40+ खेळ नाही असं वाटतं की रेग्युलर क्रिकेटपटू खेळतात या ठिकाणी. मला वाटतं या संघांना एकविरेला जायचं की काय. आणि नक्कीच आई एकविरा माता या खेळाडूंना बोलवते असंच वाटते. दरम्यान दिलीप षटकातील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये.
सुंदर चेंडू होता, पायामध्ये टाकला चेंडू, तितका सहज गतीने चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगवर आणि चौकार. दरम्यान या ठिकाणी देवानंद म्हात्रे कालावर गावचे समाजसेवक, आपण कुठे या ठिकाणी प्रेक्षकामध्ये असाल तर संघ आमचे वराल देवी संघ आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. एक चांगला चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू होता आणि तितकाच थोडा हलक्याशातनं फ्लिक केला चेंडूला आणि स्क्वेअर लेगवर चौकार, अफलातून चौकार. आणि या चौकाराची धावसंख्या होते 30. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 30 धावा पटकवल्यात न्यू मिलन पायगाव या संघाने. उर्वरित 2 षटकामध्ये नितीन आणि भरत ही जोडी कशा प्रकारची फलंदाजी करते, त्याहून अधिक येणारे गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतायत, कशा प्रकारे या खेळाडूंना जखडून ठेवतात, व्हॉट आपण नेक्स्ट या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक संदीप बागुल यांना. धन्यवाद शशी. तर कवी सुरेश मुकादम पायगाव यांच्याकडनं न्यू मिलन पायगाव या संघाला खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 30 झालेली आहे आणि एक गडी बाद झालेला आहे. अतिशय महत्वाचा सामना या दोन्ही संघांमध्ये. विलास बाळू बॉलिंग मार्कवर आहे आणि हवे चेंडू पाहूया. बॅक पॉइंटचा खेळाडू शॉर्ट पॉइंट मध्ये होता, 30 यार्ड सर्कल मध्ये होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काय जबरदस्त या इथे रनिंग बिटवीन द विकेट. जशी एखादी न्यू फरारी स्मूथ रोडवर फरकन जाते तशीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खरोखरच चांगली रनिंग या ठिकाणी. सदा मात्रे कालवारचे एक जबरदस्त खेळाडू सदा मात्रे, आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. खरोखरच झोकून दिलेला आहे या इथे. यावेळी मात्र पुन्हा एकदा शेक डाऊन बॉल बॅक ड्राईव्ह हवे चेंडू, मात्र लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत एकाच धावेत समाधान. पुष्कळ वेळानंतर या इथे फक्त एक धाव घेतली म्हणजे समाधान मांडलं. या एका धावेने आता धावसंख्या होते 33. अतिशय चांगल्या मजबूत स्थितीमध्ये न्यू मिलन पायगाव हा संघ दिसतोय. 3रं षटक हाताळतोय विलास आणि स्ट्राईक वर सज्ज होतोय नितीन. शॉर्ट टर्म आणि जबरदस्त शॉट पिच चेंडूवर फुल पॉवरफुल सक्सेसफुल जॉयफुल वंडरफुल षटकार. शिरत हा संघ जर जिंकला तर त्यांना एकविरा टूर करवण्यात येणार आहे आणि खरोखर चांगला या इथे परफॉर्मन्स दोघांकडनं पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज हरेंद्र चौधरी यांच्याकडनं एकविरीला जाणार आहेत ते सगळे जिंकल्यानंतर. मात्र यावेळी चांगला चेंडू बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता मला खास करून वाटतंय जॉली कामतघरच्या गोलंदाजांनी करायला हवे. धावांवर अंकुश ठेवावा लागेल आणि एक गोष्ट मात्र खरी की विकेट त्यांना घ्यावे लागतील. आणि मात्र यावेळी हवे चेंडू पाहूया. स्क्वेलेक्सचा खेळाडू आणि एका हाताने प्रयत्न होता. एक चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर त्या तिथे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार. काय जबरदस्त फटका त्या तिथे होता. डोंगरावर प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा आणि आजचा दिवस हा भगवा दिवस, द ग्रेट मॅन शिवाजी यांचा दिवस. कोटी कोटी प्रणाम. या मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जलद पुढे सरकते. खरोखरच शशी मी एक अनुभवलं आत्ताच माझा अनुभव योगायोग. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं माईक पडला आणि चेंडू बाहेर स्टेडियमच्या बाहेर गेला. नक्कीच, कारण ते रक्तच असं होतं आणि त्या रक्त प्रत्येकाच्या तना मनामध्ये या ठिकाणी दिसतंय. म्हणजे निश्चितच धमनीमधले रक्त पेटू द्या आणि अंतरात वादळे उठू द्या
आणि निश्चितच आता पुन्हा एकदा पाहूया, चेंडू गेलेला आहे तो डीप कव्हर मध्ये आणि अलगत एक सहज एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावसंख्या आता होतीये 50 धावा झालेल्या आहेत जवळजवळ. शशी खरोखर न्यू मिलन पायगाव एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा जबरदस्त टोलवलेला फटका, मात्र या इथे पुन्हा एकदा षटकार. षटकार निश्चितच. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नमा प्रकृते भद्राय नियतः प्रणतास्मताम. ही एकविरा आईची शक्ती. सत्तावन्न आतापर्यंत हायस्कोर आहे. आणि जबरदस्त फटका आणि एक जबरदस्त षटकार. नुकतंच आत्ताच आपल्याला शुभेच्छा दिल्या रमेश यांच्याकडनं बंद्रा मारुती. नवीन चेंडू घ्यायचा आहे, जुना चेंडू घ्यायचा आहे. नुकतंच बंद्रा मारुती काल्हेरचे रमेश पाटील यांच्याकडनं खास करून विकास यांच्याकरता हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. काय जबरदस्त कमालीची खेळी. नक्कीच. आणि या खेळ बघून सर्व ठिकाणाहून यांना शुभेच्छा येत आहेत. विशेषतः कपिल म्हात्रे 40+ दिवा स्पोर्ट दिवाचे कपिल म्हात्रे यांनी सुद्धा या आयोजनाला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. फलंदाजी लाईव्ह बघतायत, अफलातून फलंदाजी. वैयक्तिक 48 वर हा खेळाडू खेळतोय नितीन. मात्र शशी मी तर म्हणेन आज सगळ्या गावात सगळेजण मॅच बघत असतील. काय मॅच आहे. आणि नक्कीच मी म्हणतो की नितीनला रोखणं हे खूप कठीण होऊन शकेल ते जॉली कामतगर संघाला. नितीन इज ऑन फायर. आणि मात्र यावेळी पुन्हा एकदा एक जबरदस्त षटकार. आणि सोबतच धाव संख्या आता झालेली आहे 68. आणि पुन्हा एकदा चेंडू फेकायचा आहे. बागुल नितीनची फलंदाजी बघून मला खरोखरच आठवण झाली ती शेन वॉनची. ज्याच्या वेळी सचिन खेळायचा आणि शेन वॉन नेहमी म्हणायचा की सचिन मला स्वप्नात दिसतोय. आता अशी नितीनची फलंदाजी बघितली तर मात्र जॉली कामतगरचा हा गोलंदाज असं म्हणणार नाही की नितीन मला स्वप्नात दिसतोय. निश्चितच एक जबरदस्त हा खेळाडू खेळी दाखवतोय आणि चांगली फटकेबाजी करतोय. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. आणि ही फटकेबाजी बघून बागुल तुला आठवत असेल की आपण आरसी पटेल फाउंडेशन मैदानावर कॉमेंट्री करत होतो. आणि पुन्हा एकदा हवे चेंडू. शशी म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते. आपण या ठिकाणी या षटकारांची आतिषबाजी बघितली तर मला आठवते ते जुने दिवस. लागोपाठ 4 षटकार ठोकले आहेत. षटकातील पुढील चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा धावेकरता प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण त्या तिथे केल्या गेल्या.